आज उदयदाचं लग्न होणार बा, त्यासाठी आपल्या दारीवर डीजे. आता डीजे घेऊन जाणार आहे ते जागेश्वर महाराजच्या मंदिरात नाही, कारण ती लागणार आहे लग्न. नळदेव पोहोचणार भाऊ जागेश्वर महाराजच्या मंदिरावर, पण नाचणारे पोट्टे घोडे आहेत का लप माल चालू यायचा नाही. नळदेवच्या भावाचा सगळ्यात जास्त माहोल आहे की असा कोणाचाच माहोल नाही. आणि नळदेवाचे 2 मित्र आहेत, यायचा माहोल पाहू शकता तुम्ही. किती चष्मे गिस्मे लावून बापा रे भाजी शिंगामच का म्हणजे ओमले म्हणलं 1 ग्लास पाणी पाजले का, ओमनं डायरेक्ट एकवाची कॅनच आणली घे म्हणे, तुझ्यासाठी विषय का म्हणे बा. आता अक्षित जर हाती घेतला तर पुरे हात भरून जाणार बा, म्हणून आपण टेक्नॉलॉजी केली. हे पा कोणी कुरकुऱ्यात घेते, कोणी कायच्यात घेते, बेकार खतरनाक लेकर आहे. नळदेव नवरीची एंट्री झाली मंडपात आणि 10 मिनिटातच लग्न लागून गेले. लग्न लागल्यावर पुट्टे भिडलेणार भाऊ पोया कापेले. आता पोया कापू हाकडे एवढा बेदम झाला डायरेक्ट बर्फीस खोरा लायला. म्हणलं करता कर बा, निपूर पाहुणे राहिले ना अजून जेवायचे. नळदेवाचा भाऊ बा, आता नळदेवाच्या भावाचाही उरकून टाका लागते. नळदेवाचे बाबा गिबा सगळे जण घेतले ब्लॉक मध्ये. आता सगळं गावातलं काम म्हटल्यावर आपलं कसं सगळे जवळचेच आहेत सगळे जण. आता इकडे माणसाच्या पंक्ता आहेत, तिकडे बायाच्या पंक्ता बसायच्या आहेत. धामधूम चालू आहे वळायची. तरी पण तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ करायला भाऊ, आणि हे घ्या तुमच्या भावाला पाहून घ्या एक. आता भूक लागली होती, म्हटलं घ्या जेवणच करून मागच पडते. जेवण झाल्यावर गेलो स्टेजवर, फोटो घेतले काढून. आता लग्नाचा कार्यक्रम तर समाप्त झाला शांततेतपणे. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर असे इंटरेस्टिंग ब्लॉग पाहिजे असतील तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.